त्यावेळी एक मोठी बातमी येते। आंतरवाली फाट्यावरती तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मराठा बांधवांनी घोषणाबाजी केल्यामुळे ओबीसी आंदोलकही आक्रमक झालेत। रस्त्यावरती उतरत आंतरवालीकडे जाण्याचा ओबीसी आंदोलकांचा हट्ट आहे आणि पोलीस ओबीसी आंदोलकांची सध्या समजूत काढतायत। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती। रवी, काय गोंधळ झालाय? रवी, आवाज येतोय? हा, येतोय बोला। काय नेमका गोंधळ झालाय? ओबीसी आंदोलक का आक्रमक झालेत आंतरवालीकडे जाण्यासाठी? आपण जर बघितलं तर आंतरवाली फाटा या ठिकाणची परिस्थिती आता तणावाची निर्माण झालेली आहे। मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज अशा पद्धतीचं वातावरण जो आहे या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आपण जर बघितलं ठाके यांचं उपोषण जे आहे ते आंतरवाली फाटी सुरू आहे आणि या ठिकाणाहून मराठा आंदोलकांना जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जावं लागतं आणि त्यामुळे मराठा आंदोलक जे आहे ते या ठिकाणी जाताना घोषणाबाजी होताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे ओबीसी समाज सुद्धा आता आक्रमक झालेला आहे। रस्त्यावर उतरत आंतरवालीकडे जाण्याचा हट्ट जो आहे तो संबंध ओबीसी समाजानं धरला आहे। आपण जर बघितलं तर त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आता मराठा समाजही आक्रमक झालेला आहे। रस्त्यावरती जोरदार घोषणाबाजी जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। तणावाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। सध्या पोलीस जे आहे ते या सगळ्या परिस्थितीला हाताळताना आपल्याला बघायला मिळतात। मात्र दोन्ही समाज जे आहे ते ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे। त्यामुळे आता परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासन जे आहे ते प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। बिलकुल रवी, आता काय नेमकी पोलिसांनी भूमिका घेतली आहे या सगळ्या आंदोलकांना शांत करण्यासाठी? कारण थोड्या वेळापूर्वी मराठा आंदोलक हे ओबीसी आंदोलकांच्या समोरून जे काही घोषणाबाजी करत गेले होते त्यामुळे हे ओबीसी आंदोलक आणखी चिडलेत का? आपण जर बघितलं तर थोड्या वेळापूर्वी गेवराई या ठिकाणाहून आलेली मराठा बांधवांची दुचाकी रॅली जी आहे ते लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळाच्या समोरून गेली आणि त्यावेळी काही हुल्लडबाज मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे ओबीसी समाज सुद्धा या ठिकाणी आक्रमक झाला आणि ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याचबरोबर आंतरवालीकडे जाण्याचा हट्ट जो आहे तो या सगळ्या ओबीसी समाजानं घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जे जरांगे पाटील यांना भेटून जे आलेले मराठा आंदोलक आहेत ते सुद्धा जे आंतरवालीच्या म्हणजे फाट्याच्या विरुद्ध बाजूने जे आहे ते या ठिकाणी उभा आहेत आणि या ठिकाणी सुद्धा मराठा आंदोलक जे आहे ते रस्त्यावर उतरलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती मराठा समाजाकडून सुद्धा करण्यात येत आहे। त्याचबरोबर आणि उपोषण स्थळी हाकेंच्या त्या ठिकाणी ओबीसी बांधव उभा आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा मराठा आंदोलकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाते, जेणेकरून या सगळ्या आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलीस प्रशासन जे आहे ते प्रयत्न करते। मात्र दोन्ही समाज जे आहे ते सध्या ऐकायच्या मनस्थितीत नाहीये। कारण आता सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलीस जे आहे ते या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। रवी, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।